इंडिगोची अनेक उड्डाणं रद्द. पायलट कमतरतेचा जोरदार फटका. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यासह अनेक विमानतळांवर इंडिगोची एअरलाईन संकटात सापडली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी 12 विमानांची उड्डाणं अचानक रद्द करण्यात आली. पुणेच नव्हे तर नागपूरसह राज्यातील इतर विमानतळांवरही प्रवाशांना अचानक विमानं रद्द झाल्याचा मोठा फटका बसतोय. इंडिगोने यावर स्पष्टीकरण देत सांगितलंय की पायलट आणि क्रू कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता आणि नवीन लागू झालेल्या फ्लाईट ड्युटी टाइम नियमांमुळे उड्डाणं नियोजनात अडचणी येत आहेत. याच बदलामुळे इंडिगोची वेळापत्रक व्यवस्था कोलमडली असून गेल्या काही दिवसात देशभरात शेकडो उड्डाणं रद्द किंवा विलंबित झाली आहेत. हजारो प्रवासी विविध कारणांसाठी विमानतळावर अडकले. काहींना कनेक्ट होणारी उड्डाणं गमवावी लागली तर काहींना रात्री उशिरा किंवा पुढच्या दिवशी पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पुणे विमानतळावर प्रवाशांनी ग्राउंड स्टाफ कडून स्पष्ट सूचना न मिळाल्याची तक्रार केली. तसेच प्रवासाचे बदल, निवासाच्या अडचणी, अतिरिक्त खर्च आणि आर्थिक आणि मानसिक ताणाची अवस्था निर्माण झाली आहे. स्थिती इतकी बिकट झाली की अनेक टर्मिनल्सवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आणि कायदा सुव्यवस्थेचाही मोठा प्रश्न उभा राहिला. सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रात प्रवास करत असलेल्यांनी, विशेषतः इंडिगोद्वारे प्रवास करण्याचा असेल तर तिकीट बुक करताना किंवा विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या उड्डाणांची स्थिती अधिकृत वेबसाईट किंवा विमानतळ संचालन बोर्डावर तपासणे आवश्यक आहे. अशा वेळेस पर्यायांचा विचार करणं सुरक्षित ठरेल.